हॅलो. सो आज मी तुमच्याशी एका जरा सिरियस विषयावर बोलणार आहे. ॲक्च्युली जरा सिरियस म्हणण्यापेक्षा हा विषय खूपच गंभीर आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण ज्या ज्या गंभीर विषयांवरती बोललो, की केशवराव भोसलेला लागलेली आग असेल, किंवा मणिपूरमध्ये घडलेली घटना असेल, किंवा आणखीन कोलकात्यामध्ये घडलेली घटना असेल, किंवा आणखीन दुसरं काहीही, या सगळ्या घटनांसारखाच हाही एक प्रकार खूप धक्कादायक आणि खूप भयानक आहे, ज्याचं दुःख कायम आपल्याला होत राहणार आणि त्यासाठी काही न केल्याने आपल्याला जास्त सलत राहणार आहे. तर सध्या आपल्या पृथ्वीवर जो स्वर्ग आपण ज्याला म्हणतो ते काश्मीर. आपण बरेचसे सिनेमे बघितलेत, काश्मीर की कली असेल, किंवा काश्मीरशी रिलेटेड काश्मीर फाईल्स असेल, किंवा आणखीन कुठलेही सिनेमे असतील, भारत पाकिस्तान बॉर्डरच्या संदर्भात कुठले सिनेमे असतील, आर्टिकल 375 का 371 अशा पद्धतीचा एक आयुष्मान खुरानाचा सिनेमा आहे. ते सगळे सिनेमे ज्या भारत पाकिस्तान बॉर्डरशी रिलेटेड आहेत, त्याच काश्मीरमधला पहलगाम या शहरात काय चाललंय सध्या आपल्याला कल्पना आहे. म्हणजे आपण जातीत अडकलो होतो, भाषेत अडकलो होतो, माणसाच्या प्रांतात अडकलो होतो, धर्मात अडकलो होतो. पण धर्मावरून वादावादी, जातीवरून वादावादी राजकारण पेटलेलं, एकमेकांची काय म्हणतात उणीधुणी काढलेलं आपण पाहिलं होतं. पण एखाद्या व्यक्तीला हिंदू धर्माचा आहे म्हणून गोळ्या घालणं हे फार भयानक आणि विकृतीचं लक्षण. माणुसकी अक्षरशः विकून टाकल्याचा प्रकार म्हणतो ना आपण ह्याला, तो हा आहे. ॲक्च्युली माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य आहे. म्हणजे तुम्हाला फक्त तुमच्याच धर्मातली लोकं हवी आहेत का? इतर कुठलाही धर्म नकोच आहे का? आणि मुळातच भारत पाकिस्तान ह्याच्यात काश्मीर तुमचं आणि आमचं हे करून, भांडणं एकमेकांशी करून, वादावादी सुरू करून वेळ वाया घालवण्यापेक्षा इतर कुठली दुसरी कामं महत्त्वाची नाही आहेत का वाटत? याही गोष्टीत तुम्हाला राजकारण का करायचं आहे मला हे समजत नाही आहे. बरं, या गोष्टीत राजकारण करून आणखीन काय मिळणार आहे? नाही, मला असं म्हणायचं नाही आहे की राजकारणच आहे या गोष्टीच्या मागे, पण मला एक नक्की आहे, या सगळ्या गोष्टी ना वेळच्या वेळी थांबल्या पाहिजेत. त्या दहशतवाद्यांना कुठेतरी वेळच्या वेळी कंठस्नान मिळालंच पाहिजे. आणि आपण सगळे आता घाबरून काहीच न करता घरी बसायचा निर्णय घेतला असेल. हो, सुरुवातीला मलाही भीती वाटली हे सगळं वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर. मी लहान होतो त्यावेळी आम्ही काश्मीरला गेलो होतो. तो पहलगाम भाग इतका सुंदर आहे बघायला, माहितीये. पण त्याच मिनी काश्मीरला किंवा त्याच मिनी स्वित्झर्लंडला हे असं घडतंय कशासाठी? उगाचच. आणि ते दहशतवादी जवानांचे कपडे घालून येतात आणि हिंदू धर्मातल्या पुरुषांना मारतात. आणि काय विकृतीने मारतात? त्यांची पॅन्ट खाली करायला लावतात. नाही, माफ करा, पुढचं तुम्हाला लक्षात आलं असेल, तुम्ही वाचलं असेल, सध्या टीव्हीवर बातम्यात दाखवतायत ते पाहिलं असेल. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण सगळे जे सुखरूप आहोत त्या सगळ्यांनी मनापासून ही इच्छा व्यक्त करूया, ही प्रार्थना करूया की पहलगाममध्ये अडकलेले आपलेच सगळे भाऊ बहिणी किंवा जे कोणी असेल ते सगळ्या फॅमिली सुखरूप परत येऊ दे. आणि त्यानंतर आज जे नियम लागले की विजा मिळणार नाही, किंवा इथल्या एम्बसीतल्या लोकांनी ताबडतोब तिकडे जायचंय, किंवा बाकीच्या अटारी बॉर्डर वगैरे बंद करणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी लागू झालेल्या आणि त्याचं पालन करणं, त्याचं आहे तसं काटेकोरपणे नियमांचं पालन करणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की आपण फक्त प्रार्थना करू आणि आपल्या सगळ्या
हिंदू भगिनींना, भावांना पुन्हा इकडे येण्यास आपल्या इच्छाशक्तीने मदत करू. त्यामुळे आता आपण सगळ्यांनी एकवट होऊन एक होण्याची गरज आहे. आणि या गोष्टीला वेळच्या वेळी आळा घातलाच पाहिजे. दहशतवाद्यांना कंठस्नान, दहशतवाद्यांना वेळच्या वेळी शासन आणि कठोरातलं कठोर शासन हे झालंच पाहिजे. त्याशिवाय माणसाच्या मनात बसलेली भीती कधीही नष्ट होणार नाही. लहान मुलांना आयुष्यभर भीती वाटत राहील. ज्याला स्वर्ग म्हणतो तो नरक आहे का काय असं वाटायला लागेल. असो, मी फार नाही बोलत. सगळेच आपण सध्या टेन्शनमध्ये आहोत, काळजीत आहोत, चिंतेत आहोत. पण एकच वाक्य मला आठवलं मी केलेल्या स्किटमधलं, ते याच्याशीच रिलेटेड होतं म्हणून सांगते. जात धर्माच्या वादाखाली माणूस हरवून गेला हो, श्वास असूनी सजवून त्याला 4 खांद्यावर नेला. शोधून काढू पुन्हा नव्याने माणुसकीचे नवे झरे, जगण्याची ही शैली बदलू, माणसाचे हे चित्र नवे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जात धर्माच्या नावाखाली इतके वाद घातले, इतक्या गोष्टी केल्या, तरी सुद्धा जिवंत माणसाला आपल्याला मारावं लागलं ह्याच्या इतपत वाईट आणि घृणास्पद काहीही नाही. आणि शेवटच्या 2 ओळी हे सांगतात की शोधून काढू पुन्हा नव्याने माणुसकीचे नवे झरे. म्हणजे माणुसकी जिथे आहे ते पुन्हा नव्याने शोधून काढू. आणि जगण्याची जी आपण आत्ताची शैली जी केली आहे ती बदलून पुन्हा चांगली आणि एक वेगळी शैली निर्माण करू. बघा, आपण करूया प्रयत्न. जमेल आपल्याला सगळ्यांना. काय, बरोबर ना? एनिवेज, भेटू पुढच्या व्हिडिओत एका हॅपी आणि हॅपनिंग विषयासोबत.